नमस्कार, मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्र। भारतीय सण, परंपरा, उत्सव आणि आयुर्वेद एकमेकांच्या हातात हात घालून चालतात। तर आता अक्षय तृतीया लवकरच येत आहे आणि या दिवसापासून आपण आंबा खायला सुरुवात करत असतो। तर आयुर्वेद काय सांगतं, या दिवसांमध्ये आंबा का खायला पाहिजे? आता बरेचसे लोक हेल्थ कॉन्शियस आहेत, आंब्यामुळे वजन तर वाढणार नाही ना, असे प्रश्न असतात। तर काही जण म्हणतात की वर्षातून एकदाच येणारं हे फळ आहे आणि आम्हाला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे हा खाण्याचा मोह अजिबात आवरणार नाही। आणि मी नेहमी सांगत असते की उन्हाळा हा ऋतू वजन कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे। आता एवढे दिवस केलेले कष्ट आंब्याच्या सीझनमुळे वाया तर नाही जाणार। आंबा खाल्ल्यामुळे नक्की किती वजन वाढेल प्रश्न आंबा प्रेमी नेहमी विचारत असतात। त्यामुळे आंबा खाण्याची योग्य पद्धत काय असावी हे देखील या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी नेहमीच पोस्ट करत असते। आणि बेल आयकॉन देखील हिट करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आंबा फळांचा राजा, ज्याला संस्कृतमध्ये आम्र म्हटलं जातं, तर हा आवडत नाही असे प्राणी खूपच कमी असतील या जगामध्ये। त्यामुळे वर्षभर वाढलं नाही एवढं वजन या 2 महिन्यात वाढत असतं। आयुर्वेदानुसार आंबा हा अतिशय गुणकारी सांगितलेला आहे, तर या मुहूर्तावर आंबा खाण्याची आपली परंपरा आहे। आयुर्वेदानुसार आंबा हा मधुर म्हणजे गोड, गुरु पचायला जड, स्निग्ध, बलदायक, हृद्य, वर्ण्य असे अनेक गुणधर्म त्याचे वर्णन केलेले आहेत। आता ग्रीष्म ऋतू म्हणजे ऊन खूप जास्त प्रमाणात वाढलेलं असतं, म्हणजे वातावरणामध्ये वृक्षता खूप जास्त वाढलेली असते, उष्णता वाढलेली असते। कमी करण्यासाठी आंब्यातील स्निग्धता हा गुण खूप उपयोगी ठरतो। खूप जास्त थकायला होत असतं, डिहायड्रेशन आपलं खूप होत असतं, त्यामुळे बलदायक हा इथे उपयोगी पडतो। आपल्याला इन्स्टंट एनर्जी आंबा खाल्ल्यामुळे येते। त्यामुळे वात आणि पित्त हे दोन्ही दोष बॅलन्स होण्यासाठी देखील आंबा मदत करतो। त्याचबरोबर इतर पोषण मूल्य देखील त्यात भरपूर आहेत। त्यात अँटीऑक्सिडंट खूप जास्त प्रमाणात असतात। आपल्या शरीराची झीज होत असते आणि ही झीज भरून काढण्यासाठी अँटीऑक्सिडंट हा गुणधर्म उपयोगी ठरतो। बरोबर त्यात व्हिटॅमिन ए चं प्रमाण खूप जास्त असतं आणि व्हिटॅमिन ए आपल्या डोळ्यांसाठी खूप उपयोगी ठरतं। आजकाल स्क्रीन टाइम वाढल्यामुळे अगदी लहान मुलांपासून सगळ्यांना चष्मे लागलेले आहेत, तर डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी आंबा खूप उपयोगी ठरतो। त्यामुळे लहान मुलांनी तर आवश्यक आंबा खाल्ला पाहिजे। त्याचबरोबर त्यात व्हिटॅमिन सी चं प्रमाण खूप जास्त असतं। व्हिटॅमिन सी ही तुमची त्वचा चिरतरुण राहण्यासाठी मदत करत असतं। वाढत्या वयाबरोबर कोलॅजिन डिपॉझिशन वाढत असतं, तर हे कोलॅजिनचं प्रमाण कमी होण्यासाठी आंबा मदत करतो। त्यामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या, काळे डाग, चेहऱ्यावर रुक्षता येते, तर चेहरा निस्तेज दिसायला लागतो। त्यामुळे त्वचा तुमचा छान तेजस्वी दिसतो, टवटवीत दिसतो आणि तरुण देखील दिसत असतो। व्हिटॅमिन डी देखील भरपूर प्रमाणात आहे। हा एक असा आहे, त्यात व्हिटॅमिन डी भरपूर मात्रात असतं आणि आजकाल खूप लोकांना व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवते। त्यामुळे मसल पेन, थोडंही काम केलं तरी थकवा येणं, कधी कधी मानसिक अशांती, डिप्रेशन सारखे विकार देखील व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे होत असतात। त्यामुळे व्हिटॅमिन डी देखील तुम्हाला आंब्यातून भरपूर मात्रेत मिळत असतं। त्याचबरोबर आंब्यामध्ये फायबर्सचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळे फायबर्स तुमच्या शरीरात गेल्यामुळे तुमचं पचनक्रिया सुधारते, मेटाबॉलिझम तुमचं इम्प्रूव्ह होतं आणि या दिवसांमध्ये बऱ्याच जणांना कॉन्स्टिपेशन, अपचन, बद्धकोष्ठता असे विकार होत असतात। तर त्या सगळ्यांवर आंबा हा बेस्ट पर्याय। त्याचबरोबर त्यात फॉलिक ऍसिड आणि आयर्न हे देखील भरपूर मात्रेत असतं। व्हिटॅमिन बी याची कमतरता देखील आजकाल खूप जास्त प्रमाणात आढळते, तर ते देखील आंब्यात भरपूर मात्रेत असतं। त्यासाठी देखील कॅल्शियम आणि पोटॅशियमची गरज असते। तर हृदयाला बल्य, म्हणूनच आयुर्वेदामध्ये हृदय असा त्याचा उल्लेख केलेला आहे। असं हे फळ आहे आणि या दिवसांमध्ये डिहायड्रेशन आपलं खूप जास्त होत असतं, शरीरामधील पाण्याची मात्रा खूप कमी होत असते, तर शरीराला नैसर्गिक ओलावा देण्याचं काम देखील आंबा करत असतो। त्याचबरोबर आंब्यामध्ये शुगर आणि कॅलरीजचं प्रमाण देखील जास्त आहे, त्यामुळे इतर कोणत्याही फळांपेक्षा आंबा जर खाल्ला तर तुमचं वेगाने वजन वाढतं आणि आंबा खाण्याची पद्धत ही देखील तितकीच कारणीभूत आहे। चुका जर आपण टाळल्या आणि आंब्याचा योग्य पद्धतीने आपण वापर केला किंवा तो योग्य प्रमाणात खाल्ला तर नक्कीच आपलं वजन वाढणार नाही आणि त्याच्या ह्या सगळ्या पोषण मूल्यांचा
न्यूट्रिएंटचा आपल्याला भरपूर फायदा करून घेता येईल. त्यामुळे वर्षभर टिकेल एवढी प्रतिकारशक्ती निर्माण करायची असेल तर आंबा खा. असं आपल्या लहानपणी आपण ऐकलं असेल की तुम्हाला वर्षभर आजारी पडायचं नसेल तरी आंबे भरपूर खा, असं मुलांना आवर्जून सगळे सांगायचंय. तसं नाहीये. ओबेसिटीमध्ये आपला देश जवळजवळ नंबर 1 पोझिशनवर आलेला आहे. त्यापासूनच डायबिटीज, ओबेसिटी, इतर हार्मोनल इम्बॅलन्सेस हे खूप जास्त बघायला मिळत आहे. लोक हेल्थ विषयी आपले जागरूक होत आहेत. त्यामुळे आंबा खाण्याची देखील योग्य पद्धत आणि योग्य प्रमाण माहिती असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याकडे आंब्याचा सर्रास वापर केला जातो तो आमरस या स्वरूपामध्ये. आमरस बनवताना त्यात दूध, साखर असं सगळं जास्त कॅलरीज असलेलं पदार्थ त्यात घातले जातात. आंब्यामध्ये आधीच फ्रुक्टोज असतं आणि आधीच साखर घातल्यामुळे खूप जास्त प्रमाणात वजन वाढतं. त्यामुळे अजून एखादी पोळी जास्तच जाते, त्यामुळे अजून कॅलरीज वाढतात. आणि शक्यतो आमरसा चपाती बरोबर खाल्ला जातो, म्हणजे गहू सतत खाल्ल्यामध्ये देखील वजन वाढतं. आमरस बनवताना सगळ्यात पहिलं खरं तर दूध आणि कुठलेही फळ एकत्र खाऊ नये असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. परंतु आंब्याविषयी बरेच मतमतांतरे आहेत की बरेच जण सांगतात की आंबा आणि दूध एकत्र खाल्लं तरी चालतो. परंतु माझं असं सांगणं आहे की दूध आणि आंबा एकत्र करायचंच कशाला. आंबा पाण्यामध्ये जरी त्याचा आमरस बनवला तरी तो छानच होतो. त्यामुळे फक्त पाणी थोडं घालून तुम्ही आमरस बनवा. साखर बिलकुल घालायची गरज नाही. खाताना तुम्ही तूप घालू शकता आणि थोडेसे मिरपूड त्यात घालायची आहे. दुसरी चूक म्हणजे सकाळी तुम्ही आंब्याच्या फोडी, दुपारी आमरस, 4 वाजता आंब्याची लस्सी किंवा आईस्क्रीम, परत मस्तानी हे एवढे सगळे पदार्थ खाल्ले तर नक्कीच तुमचं ऑब्व्हियसली वजन वाढणार आहे, पोटावरची चरबी पण वाढणार आहे. या सगळ्या प्रकारे आंबा अजिबात खायचा नाही, कुठल्याही एकाच प्रकारे खायचा. मी तर सजेस्ट करेन आमरस कधीतरीच खा, पण तुम्ही दररोज एक मीडियम साईजचा आंबा तुम्ही रोज कापून खाऊ शकता. तो खाण्याची योग्य वेळ काय आहे तर संध्याकाळी 7 नंतर कुठलंही फळ आपल्याला खायचं नाही. नाश्त्याच्या वेळी किंवा नाश्ता आणि दुपारचं जेवण म्हणजे मिड मॉर्निंगच्या वेळी आंबा खाणं सगळ्यात बेस्ट आहे. दिवसभर तुमची एनर्जी टिकून राहील आणि त्यामुळे वजन वाढणार नाही. जेवल्यानंतर दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं जेवण असो, जेवल्यानंतर आंबा बिलकुल खायचा नाही. जेवल्यानंतर 1.5-2 तासाने तुम्ही खाऊ शकता. न्यूट्रिएंट्स जे आहेत ते शरीरात योग्य शोषले जाण्यासाठी आधी त्याला पाण्यात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा आंबा तुमच्याकडे आला तर आधी तो 1 ते 1.5 तास पाण्यात घालून ठेवायचा आणि मग त्याचा वापर करायचा. बऱ्याच जणांना बाधतो किंवा पचत नाही, व्यवस्थित पचन होत नाही, तर त्यांनी देखील आंबा कापल्यानंतर त्यात सुंठ पावडर त्यावर पेरायची म्हणजे टाकायची आणि मग खायचं. किंवा आंबा खाल्ल्यानंतर मग सुंठ पावडर टाकलेलं कोमट पाणी तुम्ही घ्यायच्या टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो केला तर आंबा खाऊन देखील तुमचं वजन वाढणार नाही. महत्वाची टिप म्हणजे एक्सरसाइज तुम्ही नेहमी करता त्यापेक्षा जास्त करा, डबल करा, म्हणजे तुम्ही मनसोक्त आंबे खाऊ शकता. त्यामुळे तर स्पोर्ट्समन किंवा जे ट्रेनर आहेत किंवा जे जास्त जिम करतात किंवा जास्त एक्सरसाइज जे करतात त्यांची पचनशक्ती खूप चांगली असते. त्यामुळे त्यांनी आंबे खाल्ले तरी त्यांचं वजन वाढत नाही. आता प्रेग्नन्सीमध्ये आंबा खावा का हा देखील प्रश्न असतो. रोज नाही पण आठवड्यातून 2 ते 3 वेळा ते आंबा खाऊ शकता. म्हणजे सगळे नियम त्यांनी देखील पाळायचे आहेत. डिलिव्हरीनंतर बाळ 6 महिन्याचा झाल्यानंतर ते आंबा खाऊ शकतात. काळजी घेऊन जर तुम्ही आंबा खाल्ला तर नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील, पोषण मूल्य भरपूर मिळतील आणि आंबा खाल्ल्याने एक तृप्ती आपल्याला मिळत असते ती देखील मिळेल. आंब्याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तरी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.